हिंगोलीच्या वरुड चक्रपानमधील शेतकरी कुटुंबाने आपल्या लाडक्या गायीचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला। या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमासाठी भव्य मंडप टाकून गावकऱ्यांना जेवणाचं आमंत्रण देण्यात आलं होतं। यावेळी महिलांनी गायीची विधिवत पूजा देखील केली। सध्या या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाची परिसरात चांगली चर्चा होऊ लागली। संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी संतोष भिसे आपल्या सोबत जोडलेत। संतोष, संपूर्ण गावाला डोहाळे जेवणाचं निमंत्रण त्या ठिकाणी देण्यात आलं आहे। महिलांकडून गायीची विधिवत पूजा करण्यात आली। हिंगोलीतला हा संपूर्ण प्रकार आहे, काय या संदर्भात अधिकची माहिती? नक्कीच कारण आजही अनेक लोकांचं जे आहे तर म्हणजे मुख्य प्राण्यावर कसं प्रेम आहे याचं दर्शन या गायीच्या डोळ्याच्या जेवणातून दिसून येत आहे। कारण वरुड चक्रपान येथे शिवलिंग पाले हे कुटुंब आहे, त्यांच्याकडे गायी वगैरे आहेत, गुरं आहेत आणि ती गायीचे जे आहे तर डोहाळे जेवणाचा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला आहे। कारण एखादा लग्न समारंभ कसा असतो तसंच लग्न समारंभासारखा या ठिकाणी मंडप टाकण्यात आला। मंडप टाकल्यानंतर गावकऱ्यांना जेवणाचं आमंत्रण देखील आलं आहे। कारण गाजत वाजत जो आहे हा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम साजरा केलेला आहे। कारण दरवर्षी जो आहे या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम या कुटुंबाच्या वतीने राबवले जातात। त्याचप्रमाणे जे आहे आज आपल्या लाडक्या गायीचा मुख्य प्राण्यावर कसं प्रेम असतं हे त्या कुटुंबाने दाखवून दिलेलं आहे। कारण शिवलिंग पाले कुटुंब हे जेव्हापाठ मुख्य प्राण्यांना प्रेम करतंय त्याचं दर्शन जे आहे ते या कार्यक्रमातून दिसून आलेलं आहे। करण नक्कीच संतोष, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। Thank you.